त्यानंतर एक मोठी अपडेट आहे। अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो समोर आलाय। रामलल्लाच्या मूर्तीचा पहिला फोटो आपण लोकशाहीवर बघू शकतोय। ही थेट दृश्य लोकशाहीच्या माध्यमातून बघू शकतोय। अयोध्येमध्ये राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचा हा फोटो आहे। याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये केली जाणार आहे 22 तारखेला। ही मूर्ती काल क्रेनच्या सहाय्याने आणण्यात आलेली होती, त्याची ही दृश्य आली होती आणि सगळ्यात पहिली जी झलक आहे रामलल्लाची ती आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य रामलल्लाची हीच मूर्ती आता विराजमान होणार आहे अयोध्येमध्ये। रामलल्लाच्या या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे 22 तारखेला आणि त्यासाठी देशभरातील अनेकांना निमंत्रण देण्यात आलं आहे। तर जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये सेलिब्रिटीज असतील किंवा महंत संत महंत आहेत आणि त्याचबरोबर इतर VIP लोकांना या सोहळ्यासाठी बोलावण्यात आलं आहे आणि एक जल्लोषाचं वातावरण अयोध्येमध्ये पाहायला मिळते। त्याची जय्यत तयारी सुद्धा केली जाते आणि याच मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 तारखेला होणार आहे। त्या मूर्तीची पहिली झलक आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचा हा फोटो समोर आलेला आहे। तर काही दिवसांपूर्वीच रामलल्लाची ही मूर्ती क्रेनच्या सहाय्याने गर्भगृहामध्ये आणण्यात आलेली होती आणि त्यानंतरची ही पहिली झलक आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। कालही काही फोटो समोर आले होते पण त्यावेळेला स्पष्टपणे ही मूर्ती दिसत नव्हती। आता ही स्पष्ट मूर्ती आपण बघू शकताय। त्याचा हा फोटो खास झलक लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर। तर मूर्तीच्या डोळ्यांवर मात्र पट्टी आपल्याला दिसून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।